शिप्रा ही अमित पाटील यांची एकुलती एक मुलगी. दिसायला सुंदर आणि स्वभावानेही सुसंस्कारी होती. शिप्रा ही तशी मध्यमवर्गीय घरातली मुलगी, पण एकुलती एक असल्याने अमित पाटील म्हणजेच तिच्या वडिलांनी तिला खूप लाडात वाढवलं होतं. आणि शिप्राची आई भावना शिप्राला एक क्षणही डोळ्यासमोरून दूर करत नव्हती. शिप्राचं कॉलेजचं शिक्षण पूर्ण झालं आणि तिच्यासाठी मुलगा पाहण्याची मोहीम सुरू झाली. शिप्रा एकुलती एक सुसंस्कृत आणि सुशिक्षित असल्यानं तिच्यासाठी तिला शोभेल असा मुलगा शोधण्यात आला. प्रेम म्हात्रे असं मुलाचं नाव. प्रेम खूप मोठा बिझनेसमॅन होता. पूर्ण शहरात त्याचं नाव होतं. एवढ्या श्रीमंत घरातून शिप्राला मागणी येण्याचं एकच कारण होतं. प्रेमच्या आई स्नेहलता यांनी शिप्राला मंदिरात पाहिलं होतं. तेव्हाच त्यांना शिप्रा सून म्हणून आवडली होती. म्हणून त्यांनी प्रेमसाठी शिप्राला मागणी घातली आणि दोघांचं लग्न जुळून आलं. शिप्राचे आईवडील खूप खुश होते, कारण त्यांची मुलगी एवढ्या श्रीमंत घरातली सून होणार होती. आणि प्रेमचे आईवडील देखील खूप खुश होते, कारण शिप्रासारखी गुणी मुलगी त्यांच्या घराची सून होणार होती. शिप्रा मध्यमवर्गीय घरातली मुलगी असूनही प्रेमच्या घरच्यांनी शिप्राचं त्यांच्या घरात स्वागत केलं. प्रेमला मात्र शिप्रा आवडली नव्हती. ती सुंदर होतीच आणि सुसंस्कृतही, पण प्रेमला शिप्रा न आवडण्याचं एकच कारण होतं. ती मध्यमवर्गीय घरातली होती. शिप्राला याची काहीच कल्पना नव्हती. घरच्यांच्या आग्रहामुळे, विशेष त्यांच्या आईच्या आग्रहामुळे त्याने हे लग्न केलं. लग्नाच्या काही दिवसानंतरच प्रेम आणि शिप्राला सरप्राईज म्हणून प्रेमच्या घरच्यांनी म्हणजेच त्याच्या 2 बहिणी, त्याचे पती, आईवडील यांनी हनीमूनसाठी गोव्याचे तिकीट प्रेमच्या हातात दिले. प्रेमला जायची मुळीच इच्छा नव्हती, पण त्याचा नाईलाज होता. शिप्रा मात्र खूप खुश होती, कारण प्रेमच्या मनात तिच्यासाठी काय आहे याची तिला पुसटशीही कल्पना होत नव्हती. गोव्याची फ्लाईट उद्याचीच होती, म्हणून शिप्रा खूप आनंदाने पॅकिंग करत होती. सकाळी प्रेम आणि शिप्रा गोव्याला जायला रवाना झाले. प्रेमच्या बहिणी दोघांना खूप चिडवत होत्या. शिप्रा लाजली, पण प्रेम मात्र रागाने त्यांच्याकडे पाहत होता. गोव्याला पोहोचल्यावर प्रेमने आईला कॉल केला आणि सुखरूप पोहोचल्याचे कळवलं. घरातले सगळे खुश होते, कारण त्यांचा एकुलता एक मुलगा आणि भावाच्या नवीन आयुष्याला आता सुरुवात होणार होती. शिप्रा ही आपल्या नवीन आयुष्याची स्वप्न रंगवत होती, पण प्रेमच्या मनात काही वेगळंच चाललं होतं. त्याला शिप्राला सगळं खरं सांगायचं होतं आणि चांगली वेळ बघून त्याने शिप्राला सगळं सांगायचं ठरवलं. रात्री जेवणानंतर शिप्रा बेडवर बसली होती आणि प्रेमची वाट बघत होती. पण प्रेम मात्र हॉटेलच्या गार्डनमध्ये अस्वस्थ होऊन फेऱ्या मारत होता. थोड्या वेळानंतर त्याने शिप्राला सगळं खरं सांगायचं म्हणून तो रूममध्ये आला. पण शिप्राला बघून तो जे काही तिला सांगायला आला होता ते विसरला, कारण तिने लाल साडी घातली होती. ती तिच्या गोऱ्या अंगावर खूपच खुलून दिसत होती. तिने परिपूर्ण असा शृंगार केला होता. तिचं सौंदर्य पाहून तो सगळं विसरला. प्रेमला रूममध्ये बघून शिप्रा शहारली. प्रेम सगळं काही विसरून तिच्या जवळ येऊ लागला. तो जसा तिच्या जवळ येत होता तशी तशी तिच्या हृदयात धडधड होत होती. ती बेडवर बसली. प्रेम तिच्या जवळ आला आणि तिचा हात हातात घेत त्याने तिच्या हाताला एक किस केलं आणि त्या रात्री त्या दोघांची शरीर एकरूप झाली, पण मन मात्र एक नाही होऊ शकली. सकाळी शिप्रा उठली आणि बाजूला प्रेमला बघून रात्रीचं सगळं आठवून लाजली आणि हळूच प्रेमच्या कपाळावर किस केली. थोड्या वेळाने प्रेम उठला. रात्री जे काही झालं त्याने तो खूप खुश होता, पण ते त्याच्यासाठी प्रेम नव्हतं, तो टाइमपास होता त्याचा. आता त्याने शिप्राला फसवायचं ठरवलं आणि शिप्रा मात्र या सगळ्याला प्रेम समजत होती. हनीमून नंतर घरी आल्यावर स्नेहलता खूप खुश होत्या.
कारण आता त्यांना नातवाचं तोंड बघण्याची इच्छा होत होती. 7 महिन्यानंतर प्रेमने शिप्राच्या विश्वासाचा पूर्ण फायदा घेतला होता आणि ती पतिप्रेम म्हणून निस्वार्थपणे त्याला सर्वस्व देऊन बसली होती. शिप्राची तब्येत आज सकाळपासूनच ठीक नव्हती. त्याकडे तिने फारसं लक्ष न देता ती मंदिरात गेली. स्नेहलता, शिप्राची सासूबाई आणि शिप्रा मंदिरातून घरी आल्या आणि दारातच शिप्रा चक्कर येऊन खाली पडली. लगेचच शिप्राच्या सासूने डॉक्टरांना बोलावून घेतलं. डॉक्टरांनी तिला आई होण्याची आनंदाची बातमी स्नेहलता यांना दिली. हे ऐकून त्यांच्या आनंदाला आज ठिकाणच नव्हता. ही गोड बातमी प्रेमला कधी सांगते असं झालं होतं. शिप्राला तर स्नेहलता यांनी ऑफिसमध्ये कॉल केला तर कळलं की प्रेम मीटिंगसाठी बाहेर गेला होता. त्यांनी प्रेमला कॉल करून घरी लवकर यायला सांगितलं. शिप्रा तर प्रेमची वाटच बघत होती, कारण तिला ही गोड बातमी स्वतः त्याला सांगायची होती. प्रेम संध्याकाळी ऑफिसमधून लवकर घरी आला. काहीतरी महत्त्वाचं सांगायचं असेल त्याला वाटलं. आईला प्रेम घरात आलेला बघून शिप्रा प्रेमजवळ गेली. आनंदाने प्रेमला तो बाबा होणार आहे ही गोड बातमी सांगू लागली. हे ऐकून प्रेम जरा बिथरलाच होता, कारण तो तिच्यावर प्रेम करत नव्हताच. तो फक्त शिप्रासोबत टाइमपास करत होता, कारण त्याला त्याच्या मते त्याच्या स्टेटसची मुलगी हवी होती बायको म्हणून, आणि शिप्रा मध्यमवर्गीय घरातली मुलगी. त्याने शिप्राला सगळं खरं सांगितलं की तो तिच्याबरोबर टाइमपास करत होता. त्याचं तिच्यावर कधीच प्रेम नव्हतं. प्रेमने खूप अपशब्द वापरून अपमान करत शिप्राला खरं सांगितलं. ती आतून खूप हादरली होती. आज लग्नानंतर ती पहिल्यांदा प्रेमचं खरं रूप पाहत होती. आजवर तिने ज्याच्यावर खरं प्रेम केलं होतं, विश्वास ठेवून आपलं सर्वस्व दिलं होतं, आज तोच त्या प्रेमाला वासनेचं नाव देत होता. प्रेमने त्यांचं दोघांचं मूल स्वीकारण्यास नकार दिला. ते मूल दुसऱ्या कोणाचं तरी आहे असं सांगत भविष्यात त्या मुलाला माझं नाव देऊ नकोस अशी शिप्राला धमकी दिली. शिप्रा हे सगळं शांत ऐकत होती. प्रेमच्या आवाजाने त्याचे आई वडील त्याच्या बेडरूममध्ये आले होते आणि प्रेमचं हे सगळं बोलणं ऐकून हादरले होते. स्नेहलता यांना हे सगळं सहन झालं नाही. त्यांनी प्रेमवर हात उगारला आणि आपल्या संस्कारांना दोष देत त्या रडू लागल्या. प्रेमचे वडील अनिकेतराव प्रेमला समजावण्याचा प्रयत्न करत होते, पण प्रेम काही समजून घ्यायला तयारच नव्हता. शिप्राच्या मनावर नकळत या सगळ्याचा खोलवर परिणाम झाला होता. ती काहीही न बोलताच शांतपणे तिथेच बसली. स्नेहलता यांनी शिप्राला असं बघून त्यांच्या मुलींना राजवी आणि आरोहीला कॉल केला आणि बोलावून घेतलं. प्रेम हे सगळं बघून घरातून रागातच निघून गेला. या सगळ्यात त्याला त्याची चूक कुठेच दिसत नव्हती. इथे शिप्रा एकाच ठिकाणी बसून होती, कोणाशी काही बोलत नव्हती की तिने काही खाल्लं नव्हतं. स्नेहलता आणि अनिकेतराव प्रेमचे आईवडील शिप्राशी बोलण्याचा प्रयत्न करत होते, पण ती कशालाच प्रतिसाद देत नव्हती. थोड्याच वेळात राजवी आणि तिचे पती मानव तिथे पोहोचले. शिप्राला आणि आईवडिलांना असं बघून त्या दोघांनी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला. थोड्याच वेळात आरोही आणि तिचे पती इंद्रजित तिथे आले. लगेच डॉक्टरला बोलावून घेतलं आणि शिप्राचं चेकअप करून घेतलं, कारण एवढ्या सगळ्या धक्क्याने तिला व तिच्या बाळाला काही इजा झाली आहे का याची सगळ्यांना काळजी वाटत होती. पण डॉक्टरांनी तसं काही नाही सांगितलं. सगळं ठीक आहे असंच सांगितलं आणि ते तिथून निघून गेले. प्रेमला इंद्रजितने कॉल केला, पण प्रेमने कॉल उचललाच नाही. त्या रात्री प्रेम घरी आलाच नाही. राजवी, मानव आणि आरोही इंद्रजित रात्रभर तिथेच थांबले. प्रेम दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आला. त्यांचा राग अनावर झाला आणि तिने त्याला जाब विचारला. तो घरी येताच राजवीचा राग, पण उत्तर म्हणून प्रेमने काल रात्री जे सगळ्यांना सांगितलं होतं तेच तिलाही सांगितलं. हे सगळं सांगताना त्याला कुठेच पश्चाताप वाटत नव्हता.
की आपली चूक आहे असं सुद्धा वाटत नव्हतं. आता प्रेम शिप्राशी पूर्णपणे वाईट वागू लागला होता. शिप्राला रूममध्ये बघून तो रागातच तिच्या जवळ गेला आणि तिला रूम बाहेर काढत तिला म्हणाला, माझ्या नजरेसमोर तू राहू नकोस. तुझ्यासारख्या मुलींना मी चांगलंच ओळखतो. तुला किती पैसे पाहिजेत सांग आणि माझ्या आयुष्यातून कायमची निघून जा. एवढं सगळं बोलून प्रेम शांत बसला नाही, कारण त्याला त्याच्या संपत्तीचा गर्व होता. त्याने तिला रागातच तिच्या गरोदर अवस्थेत खाली ओढत आणलं. घर, गाडी आणि सगळ्या महागड्या वस्तू दाखवत होता आणि माझ्यासारख्या श्रीमंत आणि नामांकित माणसासाठी तुझ्यासारखी मध्यमवर्गीय मुलगी कशी योग्य नाही हे दाखवत होता. शिप्रा हा सगळा अपमान शांतपणे सहन करत होती आणि घरातले सगळे प्रेमच्या अशा वागण्याने आणि शिप्राची अशी अवस्था बघून हतबल झाले होते. पण या सगळ्यांचा प्रेमवर काहीच परिणाम झाला नाही. राजवी आणि मानव थोड्याच वेळात निघाले. आरोही आणि इंद्रजित पूर्ण दिवस तिथे थांबणार होते. आरोहीने आईला धीर देत शिप्राची काळजी घ्यायला सांगितली. अनिकेत रावांचा या सगळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. आपल्या मुलाला संस्कार देताना आपण कुठे कमी पडलो का याचाच विचार करून ते सारखे स्वतःला दोष देत होते. आरोही आणि इंद्रजितने आई वडिलांची समजूत काढली. आरोही शिप्राजवळ जाऊन तिलाही समजवण्याचा प्रयत्न करत होती, पण शिप्रा शांतच होती. आरोही आणि इंद्रजितही संध्याकाळी निघून गेले. आता यापुढे सगळ्या संकटांना आणि जाचाला एकट्या शिप्राला सामोरं जायचं होतं. शिप्राने हळूहळू सगळं ठीक होईल असं म्हणून दुर्लक्ष करत तिच्या होणाऱ्या बाळासाठी जगायचं ठरवलं. 9 महिन्यानंतर शिप्राने एका गोंडस बाळाला जन्म दिला. जेव्हा शिप्राला प्रसूती वेदना होत होत्या तेव्हा प्रेम घरातच होता. तिच्या अशा वेळेतही त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केलं. स्नेहलता यांनी अनिकेत रावांना कॉल करून ऑफिसमधून घरी बोलावून घेतलं. शिप्राला हॉस्पिटलला नेत असताना प्रेम वडिलांना म्हणाला, पप्पा, हॉस्पिटलमध्ये माझ्या नावाशी हिचं नाव जोडू नका. प्रेमच्या वडिलांना हे सगळं ऐकून धक्काच बसला, कारण शिप्राच्या अशा वेळेतही त्याला तिची काळजी नव्हती. काळजी होती ती फक्त त्याच्या प्रतिष्ठित नावाची. आणि अशा प्रकारे शिप्रा हॉस्पिटलला पोहोचली. 5 दिवसानंतर शिप्राला हॉस्पिटलमधून घरी आणणार होते, म्हणून तिच्या स्वागताला राजवी आणि मानव, आरोही आणि इंद्रजित आले होते. मामीचं स्वागत करायचे म्हणून राजवी आणि मानवीची मुलगी रेवा आणि मुलगा समर दोघेही आले होते. आरोही आणि इंद्रजित यांची मुली ओवी आणि भक्ती यांनी सुद्धा खूप डेकोरेशन केलं होतं आणि छोट्याशा पाहुण्यांसाठी घरातल्या लहान मोठ्यांनी खूप खेळणी, गिफ्ट आणली होती. एकंदरीत खूप उत्साहाचं वातावरण घरात होतं, तेही कित्येक महिन्यांनी, कारण प्रेमच्या अशा वागण्याने घरात वातावरण बिघडलं होतं. प्रेम घरातली सगळ्यांची गडबड बघत होता. शिप्रा आणि तिच्या बाळासाठी एवढी सगळी तयारी बघून त्याला राग आला होता. हॉस्पिटलमध्ये शिप्राला घ्यायला अनिकेतराव गेले होते, कारण ते शिप्राला मुलीप्रमाणे मानत होते. आई वडिलांचं कर्तव्य शिप्राच्या बाबतीत आता स्नेहलता आणि अनिकेतराव चांगल्या प्रकारे पार पाडणार होते असं त्या दोघांनी मनाशीच ठरवलं होतं, कारण त्यांच्या मुलाने खूप मोठी चूक केली होती. त्याची भरपाई तर ते करू शकत नव्हते, पण शिप्राला या सगळ्यातून सावरून तिच्या बाळाच्या आणि तिच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहायचं असं त्यांनी पक्क ठरवलं होतं. शिप्राला घेऊन अनिकेतराव आले. शिप्रा गाडीतून खाली उतरली. प्रेम त्याच्या रूमच्या गॅलरीतून हे सगळं बघत होता. सगळ्यांनी शिप्राचं आनंदात स्वागत केलं. जरी प्रेम त्या बाळाला स्वतःचं मानत नव्हता, तरी स्नेहलता यांनी नातू म्हणून त्या बाळाचा आनंदाने स्वीकार केला होता आणि नातवाच्या येण्याने स्नेहलता आणि अनिकेतरावांच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता. शिप्रा ही बाळाच्या येण्याने थोडीफार का होईना पण सुखावली होती. बाळाला पाहून तरी सगळं ठीक होईल अशी तिला आशा होती.
शिप्राला बेडरूममध्ये घेऊन आरोही, राजवी आणि स्नेहलता गेल्या. प्रेम बेडरूममध्ये होता. शिप्राला येताना बघून रागातच तिला दारातच अडवून म्हणाला, या रूममध्ये आणि माझ्या आयुष्यात तुला जागा नाही. असं म्हणत प्रेमने शिप्राचे कपडे बॅगेत भरून तिला ओढत ओढत घरात कामाला असलेल्या नोकरांच्या रूमजवळ नेलं आणि तिथेच एका रूममध्ये बॅग फेकत शिप्राला तिथेच राहायची धमकी दिली. आणि आजपासून या मुलाला मध्यमवर्गीय घरात जसं राहतात तसंच राहायची सवय लाव. उगाच एवढं मोठं घर बघून श्रीमंतीत राहायची सवय या मुलाला लावू नकोस. हा सगळा प्रकार घरातले सगळे बघत होते. स्नेहलता प्रेमला बोलणार तोच शिप्राने काही बोलू नका असा इशारा करत हात जोडले. स्नेहलता यांनी शिप्राला जी रूम प्रेमने दिली होती ती नोकरांकडून साफ करून घेतली आणि शिप्राची राहायची सोय केली. त्या खोलीत शिप्राने राहणं कोणालाच आवडलं नव्हतं, पण शिप्रानेच सांगितलं की मला या सगळ्या गोष्टींची सवय करून घ्यायला हवी, म्हणून कोणी वाईट वाटून घेऊ नका. मानवला हे सगळं बघून खूप राग आला होता. लगेचच राजवीला घेऊन तो तिथून निघून गेला. त्यांच्या पाठोपाठ आरोही आणि इंद्रजितही निघाले. प्रेमला मात्र कोणाचीच पडली नव्हती. तो असा कसा काय वागू शकतो याचं आश्चर्य अनिकेतरावांना वाटत होतं, कारण प्रेम तसा नव्हता. पैसा आणि प्रतिष्ठेने प्रेम आता असा बनला होता. नात्यापेक्षा प्रेमला आता पैसा, त्याचं स्टेटस महत्त्वाचं होतं. या पैसा आणि स्टेटसमुळे प्रेम त्याच्या परिवारापासून दूर होत चालला होता आणि शिप्रासारखी बायको त्याने गमावली होती. तो शिप्राला सतत ती मध्यमवर्गीय असल्याची जाणीव करून देत होता. आता सगळे शांतपणे सहन करत होते आणि फक्त तिच्या बाळासाठी. पण प्रेमने तिला त्रास देणं काही बंद केलं नाही. शिप्राला आता या सगळ्यांची सवय होत चालली होती. एवढं सगळं होऊनही शिप्राने आपल्या आईवडिलांपासून सगळं लपवून ठेवलं होतं. पण शेवटी ते आईवडील होते. तिने काहीही सांगितलं नाही तरी त्यांना समजत होतं आणि प्रेमच्या वागण्यात झालेल्या बदलामुळे पण त्यांना समजलं होतं की शिप्राबरोबर काहीतरी वाईट होते. स्नेहलता आणि अनिकेतरावांना ही शिप्राने तिच्या आईवडिलांना काहीही न सांगण्याची शपथ घातली होती. प्रेम शिप्राला सतत त्रास द्यायचा आणि अपमान करायचा, अपशब्द बोलायचा. शिप्राला असं सतत बोलणं अनिकेत आणि स्नेहलता यांना सहन होत नव्हतं. पण शिप्राने प्रेमला काही बोलू नका आणि माझ्यामुळे वाद घालू नका असं सांगितल्यामुळे तेही आता शांत होते. शिप्रा तिच्या बाळाला बघून सगळं सहन करत होती. प्रेमला आता त्याच्या स्टेटसला शोभेल अशी बायको हवी होती. त्याने आईला, स्नेहलता सगळे सांगण्याचा प्रयत्न केला, पण स्नेहलता यांनी दुर्लक्ष केलं. प्रेमला आता समजलं होतं की त्याच्या दुसऱ्या लग्नाला कोणीच सहमती देणार नव्हतं. प्रेम एक रेस्टॉरंटमध्ये मीटिंगसाठी गेला होता. तिथेच त्याची ओळख प्रियाशी झाली. प्रिया ही एका मोठ्या कंपनीच्या ओनरची मुलगी होती. प्रेमला ती आवडली कारण ती श्रीमंत घरातली मुलगी होती म्हणून. त्याने तिची कुठल्याही प्रकारे चौकशी न करताच मैत्री केली. हळूहळू त्या दोघांचं भेटणं वाढू लागलं आणि त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. प्रेमला माहीत होतं या लग्नासाठी घरात कोणीच परवानगी देणार नाही, म्हणून त्यांनी कोणालाही न सांगताच लग्न करायचं ठरवलं. प्रियाच्या आईवडिलांना प्रेम भेटला. त्यांचीही या लग्नासाठी सहमती होती आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी ठरल्याप्रमाणे मंदिरात लग्न केले. प्रेमला आता घरात काय होईल याची पूर्ण कल्पना होती, पण या सगळ्यासाठी तो तयार होता फक्त प्रियासाठी. प्रेम आणि प्रिया घरी आले. स्नेहलता आणि अनिकेतराव नातवाबरोबर खेळत होते. शिप्रा बाजूलाच बसली होती. प्रेमला आणि प्रियाला बघून सगळे हादरले. हा एक नवीन धक्का होता सगळ्यांसाठीच. शिप्राला थोडीफार जी आशा होती की सगळं ठीक होईल ती आता नाहीशी झाली होती. अनिकेतरावांचा राग आता अनावर झाला होता आणि त्यांनी प्रेमला घरात घ्यायला नकार दिला. स्नेहलताही खूप रागातच होत्या. त्याही प्रेमला खूप बोलत होत्या.
अनिकेतरावांनी प्रेमवर कधी नव्हे तो आज हात उगारला. शिप्राने अनिकेतरावांना आणि स्नेहलता यांना समजावून प्रेम आणि प्रियाला घरात घ्यायला सांगितलं. आता शिप्राचा त्रास जास्तच वाढणार होता, पण शिप्राला खुश राहण्यासाठी तिचं बाळ पुरेसं होतं आणि आईवडिलांसारखे सासू सासरे तिच्याबरोबर होते. प्रेम आणि प्रियाच्या लग्नाची आज पहिली रात्र होती. प्रेमने जाणून बुजून पहिल्या रात्रीची त्यांच्या रूमची डेकोरेशनची जबाबदारी शिप्राकडे दिली. शिप्राने डेकोरेशनची जबाबदारी घेतली खरी, पण तिला अजूनच आतून खूप त्रास होत होता. कारण तिच्याच बेडरूममध्ये, तिच्याच बेडवर, तिच्याच नवऱ्याबरोबर दुसऱ्या कोणत्या बाईची पहिली रात्र होती. त्या रात्रीची सजावट ती स्वतः करत होती. तिच्यासाठी हे सगळं खूप भयंकर होतं. स्नेहलता हे बघत होत्या आणि शिप्राच्या मनाची घालमेल त्यांना अगदी स्पष्ट समजत होती. या सगळ्यात कमी म्हणून प्रेमने मुद्दामहून शिप्रासमोर प्रियाला जवळ ओढत मिठीत घेतलं. शिप्राचं लक्ष त्या दोघांकडे गेलं. प्रियाने बघितलं की शिप्रा त्यांच्याकडे बघत होती. तिनेही शिप्राला त्रास व्हावा म्हणून निर्लज्जपणाचा कळस गाठला. तिने प्रेमला किस केलं, तेही ओठांवर. हे सगळं बघून शिप्राला अक्षरशः लाज वाटली. तिने मान खाली घातली आणि दुर्लक्ष करत ती तिचं काम करू लागली. हे सगळं बघून तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. का कुणास ठाऊक प्रेम आपल्याला परत मिळणार नाही असं तिने मनाला समजावलं होतं. पण प्रेमला असं दुसऱ्या कोणातरी अशा अवस्थेत बघून तिला त्रास होत होता. एकंदरीत ती प्रेमवर अजूनही प्रेम करत होती. रात्रीचे 3 वाजले होते, पण शिप्राला काही केल्या झोप लागत नव्हती. कारणही तसंच होतं. आपल्या नवऱ्याला दुसऱ्या बाईबरोबर कुठली बायको सहन करणार होती. सतत तिला त्या दोघात काही घडलं असणार हेच विचार येत होते. तिच्या या विचारांनीच तिला झोप लागत नव्हती. त्या दोघात जे होणार होतं ते थांबवणार नव्हतं. तिच्या बेचैन होण्याने आणि विचार करण्याने प्रेमच्या आयुष्यातली ती पहिली रात्र नव्हती मुळीच. तो मानत नसला तरी शिप्रासोबत घालवलेली ती रात्रच त्याची पहिली रात्र होती. आज 2 शरीर आणि 2 मन एकत्र येणार नव्हती, तर आज पैसा आणि स्टेटस एकत्र येणार होते. सकाळी प्रेम लवकर उठला आणि ऑफिसला निघून गेला. प्रिया मात्र तशीच लोळत पडली होती. 11 वाजता प्रिया उठली आणि अंघोळ न करताच टी-शर्ट आणि छोट्या स्कर्टवरच कपडे न बदलताच खाली आली. स्नेहलता व अनिकेतराव आणि घरातले सगळे नोकरही प्रियाकडे एकटक बघत होते, पण तिला त्याचं काहीच नव्हतं. स्नेहलता यांनी रागातच तिला वर जाऊन हे चेंज करून येण्यासाठी साडी घालून यायला सांगितलं. स्नेहलताचा प्रियाला खूप राग आला. तिने रडत रडत प्रेमला कॉल केला. सगळं सांगितलं. प्रेमने प्रियाची समजूत काढत संध्याकाळी बाहेर डिनरला जायचं प्रॉमिस केलं. या सगळ्यात शिप्रा मात्र कुठेच नव्हती, कारण ती बाळाला घेऊन हॉस्पिटलला गेली होती. प्रिया अंघोळ करून खाली आली खरी, पण तिनं साडी घातली नाही, तर छोट्या जीन्सवर आणि टी-शर्टवर आली होती. तिचं असं वागणं कोणालाही आवडलं नव्हतं. अनिकेतराव ऑफिसला जाणार होते. तोच प्रियाला असं बघून न बघितल्यासारखं केलं आणि प्रेमला कॉल करत छोटे कपडे न घालता अंग झाकलेले कपडे वापर असं सांगितलं. कारण एकच होते, अनिकेतराव जुन्या विचारांचे नव्हते, पण घरात नोकर होते आणि स्वतः त्यांनाही प्रिया अशा कपड्यात असल्यावर थोडंसं अवघडल्यासारखं वाटत होतं. प्रेमने समजावतो म्हणून वडिलांना हो असं सांगितलं आणि कॉल ठेवला. थोड्या वेळात शिप्रा आली. स्नेहलता यांनी घडलेला प्रकार शिप्राला सांगितला. स्नेहलता यांना समजावत शिप्रा म्हणाली, तिला सवय नसेल आई या सगळ्यांची, साडी घालायची, लवकर उठायची, शिकेल हळूहळू, नाही शिकली तर आपण शिकूयात. स्नेहलता शांत सगळे ऐकत होत्या आणि एकटक शिप्राकडे पाहत होत्या. त्या मनात एकच विचार करत होत्या, आपल्याबरोबर वाईट वागणाऱ्या माणसाबरोबर एवढं चांगलं कोण कसं चांगलं वागू शकतं. दुपारी जेवायला प्रियाला बोलवण्यासाठी रामू, घरातला नोकर, तिच्या रूममध्ये गेला.
पण प्रियाने त्या नोकराच्या अंगावर फ्लॉवर पॉट फेकून मारला. तिला राग येण्याचे कारण स्नेहलता साडी घालायला सांगत होत्या म्हणून. या अगोदर घरातल्या नोकराबरोबर असा कोणी वागलं नव्हतं, कारण वर्षानुवर्ष हे नोकर त्यांच्याकडे काम करत होते, म्हणून त्यांनाही घरातल्यासारखंच समजलं जायचं. आणि आज प्रियाने चक्क फ्लॉवर पॉट फेकला होता रामूच्या अंगावर. त्यामुळे स्नेहलता यांचा राग अनावर झाला आणि त्या रागातच प्रियाच्या रूममध्ये गेल्या. शिप्राही त्यांच्या मागे गेली. प्रियाला स्नेहलता रागातच म्हणाल्या, पैसाच सगळं काही नसतो. रामू जरी गरीब असला तरी वयाने तुझ्यापेक्षा मोठा आहे, म्हणून थोडा मान ठेवत जा समोरच्याचा. पैसा आहे म्हणून तू कोणाचाही अपमान करशील असं होत नाही. आम्ही नोकर असले तरी घरातल्यांसारखं मानतो त्यांना. माफी माग रामूची. पण प्रियाने माफी तर मागितली नाहीच. उलट रागातच त्यांचा अपमान करत त्यांना म्हणाली, माझ्याशी नीट बोलायचं नसेल जमत तर नका बोलत जाऊ, आणि माझ्या मर्जीप्रमाणे मी कपडे घालणार, वागणार. मला बोलणाऱ्या तुम्ही कोण आहात? आणि नोकराने नोकरासारखं वागायचं. शिप्राने प्रियाला समजावत सांगितलं की आईंना, स्नेहलतांना असं वाईट उलट बोलू नकोस. प्रियाला शिप्राचाही राग आला. ती तिलाही रागातच म्हणाली, तू तर मला समजावूच नकोस. तुझी तर लायकीच नाही माझ्याशी बोलायची. आणि हो, आता माझ्याशी बोलताना तुझा स्टेटस बघ जरा जा. प्रिया तर सेम टू सेम प्रेमप्रमाणे बोलत होती. शिप्रा प्रियाचं बोलणं ऐकून एकदम शांत झाली. शिप्राला प्रियाने असे बोललेलं स्नेहलता यांना सहन झाले नाही. त्यांनी प्रियाच्या कानाखाली लगावली. प्रियाने रडतच प्रेमला कॉल केला आणि घर सोडून जात आहे असे सांगितलं. हे ऐकून प्रेम लगेचच घरी आला आणि रागातच त्याने शिप्रावर हात उचलला. त्याला हे सगळं होण्याचं कारण शिप्राच आहे असं वाटत होतं. प्रेम परत एकदा शिप्रावर हात उचलणार तोच स्नेहलतामध्ये पडल्या. पण आपल्यामुळे घरात वाद नको म्हणून शिप्राने स्नेहलता यांना थांबवत ती तिच्या रूममध्ये निघून गेली. पण प्रिया मात्र काही केल्या रडणं थांबवत नव्हती. समजवण्यासाठी म्हणून तिला बाहेर मोकळ्या हवेत फिरायला घेऊन गेला. एरवी प्रेमने तिला कामाच्या बाबतीत स्ट्रिक्ट असणारा प्रेम आता प्रियासाठी कामही सोडायला तयार होता. शिप्रा पूर्ण दिवस जेवलीच नाही. तिचा पूर्ण दिवस असाच रडतच गेला. पण नंतर तिने बाळाला बघितलं आणि स्वतःला सावरलेलं. प्रिया आणि प्रेम घरी आले. अनिकेत रावांनी प्रेमला विचारलं, आज ऑफिसमध्ये नव्हतास, कुठे गेला होतास? घडला प्रकार अनिकेत रावांना माहीत नव्हता. प्रेमने जे घडलं होतं ते सांगितलं, पण त्याने शिप्रावर हात उचलला होता हे त्याने लपवलं. कारण त्याला माहीत होतं हे अनिकेत रावांना समजलं तर त्याची काहीच खैर नव्हती. कारण ते शिप्राला आपली मुलगी मानत होते. लहानपणापासून आईवर स्नेहलता जीवापाड प्रेम करणारा प्रेम आज प्रियासाठी आईला दुर्लक्षित करत होता. 3 वर्षानंतर शिप्राचं बाळ युग नाव ठेवलं गेलं त्याचं आता 3 वर्षाचा झाला होता. तो दिसायला गोरापान आणि हुशारही होता. शाळेत ॲडमिशन ओपन होणार होते असं शिप्राला तिच्या मैत्रिणीकडून समजलं. शाळा प्रायव्हेट इंग्लिश मिडियमची होती. फी पण खूप होती. पण फी भरण्यासाठी शिप्रा कोणावर अवलंबून न राहता जॉब करून पैसे शाळेची फी कमवण्याचं तिनं ठरवलं होतं. कारण तिला प्रेमने सांगितल्याप्रमाणे आणि तिलाही मध्यमवर्गीय मुलाप्रमाणे युगला वाढवायचं होतं. कारण शिप्राला पैशापेक्षा नाती महत्त्वाची वाटत होती. कारण शिप्राला पैशापेक्षा नाती महत्त्वाची असतात हे शिकवायचं होतं युगला. रात्री जेवताना आई आणि बाबांना, स्नेहलता आणि अनिकेत रावांना युगबद्दल सांगायचं शिप्राने ठरवलं. आणि ठरल्याप्रमाणे शिप्राने जेवताना युगबद्दल सांगितलं. स्नेहलता आणि अनिकेत राव खुश झाले आणि होकार देत कुठल्या शाळेत घालायचं असं विचारतं. आम्ही युगचं सगळं बघणार असं बोलणार तोच प्रेममध्ये पडला. हिच्या मुलाचं आपल्याला बघायची काहीच गरज नाही. तिचं ती बघून घेईल. स्नेहलता प्रेमला रागातच म्हणाल्या, तू मानत नसलास युगला मुलगा तरी आम्ही त्याला आमचा नातू मानतो. अनिकेत राव म्हणाले प्रेमला,
मी बघेन युगच्या पूर्ण शिक्षणाचं. तू टेन्शन नको घेऊस. तुझ्याकडून एकही रुपया तू देऊ नकोस त्याच्यासाठी. प्रिया कधीपासून शांत बसून बघत होती. प्रियाने आता बोलायला सुरुवात केली. ती म्हणाली, हिच्या मुलाचं खर्च आपल्या घरातल्या पैशातून का? तिला तिच्या मुलाला शिकवायचं असेल तर तिचं ती बघेल. यावर प्रियाची बाजू घेत प्रेम शिप्राला बोलला, तुझ्या आणि तुझ्या मुलाच्या ज्या काही गरजा असतील त्या तू कमवून पूर्ण करायच्या. यापुढे घरातला एकही पैसा तुझ्यासाठी आणि मुलासाठी मी कोणालाच खर्च करू देणार नाही. स्वतः कमवून युगला शिकवायचं हे शिप्राने कधीच ठरवलं होतं. तिने हात जोडत प्रेमला आणि प्रियाला सांगितलं, तुमच्याकडून मला आणि माझ्या बाळाला काहीही मदत नको. यापुढे माझ्या आणि युगच्या ज्या काही गरजा असतील त्या मी पूर्ण करेन. माझं बाळ माझी जबाबदारी आहे. प्रेमला स्टेटस आणि पैशाची गुर्मी दाखवायला 2 व्यक्ती मिळाल्या होत्या, शिप्रा आणि योग. पुढे या कथेमध्ये काय होईल ते सगळं पाहण्यासाठी आपल्याला पुढचा एपिसोड पाहावा लागेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात याच्या पुढच्या भागासोबत. तोपर्यंत धन्यवाद.